सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, उपसंपादक बारामती विभाग। वारकरी सेवेला 28 वर्षांची अखंड परंपरा। हजारो भाविकांना मोफत चष्मे वाटप, रेनकोट वाटप, वस्त्र वाटप व नाश्त्याचे वाटप करण्यात आले। पुणे, माननीय शांतीलाल सुरतवाला मित्र परिवार, रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी भाविकांसाठी विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटप, रेनकोट वाटप, साड्या वाटप, शर्ट वाटप, चप्पल तसेच नाश्त्याचे वाटप करण्यात आले। यंदा या सेवेला 28वे वर्ष लाभले असून दिवंगत शांतीलाल सुरतवाला माजी महापौर पुणे महानगरपालिका यांनी सुरू केलेली ही समाजसेवा परंपरा त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने आजही अखंडपणे जपली आहे। वारकऱ्यांच्या सेवेत सातत्य राखत त्यांनी समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत चष्मे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अगदी विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात। विशेष म्हणजे अमेरिका, रशिया, इंग्लंडसह विविध देशातील सुरतवाला कुटुंबीयही दरवर्षी या वारकरी सेवा उपक्रमांसाठी आवर्जून उपस्थित राहून सेवा कार्यात सहभागी होतात। या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले। यावेळी अंकुश काकडे, चंदन सुरतवाला, दीपेश सुरतवाला, उद्योगपती सोपान खेंगरे, सुनील खताळ, सुरेश कांबळे, कुरेश घोडनदीवाला, गणेश चव्हाण, संजय धूत, श्रीकांत मणियार तसेच स्वर्गीय शांतीलाल सुरतवाला मित्रपरिवार व ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून सुमारे 4 ते 5 हजार वारकरी भाविकांना विविध प्रकारची सेवा देण्यात आली। वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरा जपत समाजोपयोगी कार्याची ही अखंड वाटचाल पुढील काळातही अशीच सुरू राहणार असल्याचे विश्वस्त आयोजक यांनी व्यक्त केले। धन्यवाद। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण पुण्यनगरीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा आज दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरामध्ये आलेला आहे। या मंदिर परिसरामध्ये अनेक वर्षापासून विविध संस्था या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सेवा देत असतात। आज आपल्या या ठिकाणी शांतीलाल सुरतवाला मित्र परिवार, रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि आचार्य आनंद ऋषी ब्लड बँक सेंटर यांच्या वतीने आज वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। यामध्ये वारकऱ्यांसाठी चष्मे वाटप आहे, त्यांचे नंबर, त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्यांना नवीन नंबरचे चष्मे देणे, याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ट्रस्टच्या माध्यमातून। दुसरं आहे या ठिकाणी ज्या वारकऱ्यांना चप्पल बूट नाही आहेत त्या वारकऱ्यांना चप्पल बूट देण्याची व्यवस्था या ट्रस्टच्या माध्यमातून चालू आहे। म्हणजे सतत हे जे ट्रस्ट आहे शांतीलाल सुरतवाला मित्र परिवार आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात।
आपल्या बरोबर या ठिकाणी मंडळाचे सर्व सभासद आहेत. सर, काय सांगाल तुम्ही तुमच्या या ठिकाणी आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येतोय, वारकरी दरवर्षी तुम्ही त्यांची सेवा करताय, ते कुठल्या पद्धतीने आणि किती वर्ष झाले तुम्ही हे काम करताय? तुमचं नाव सांगा. मी चंदन शांतीलाल सुरतवाला पुण्याचे माजी महापौर यांनी गेली 27 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे आम्ही डोळे तपासतो, त्यांना डोळे तपासून त्यांना नंबरप्रमाणे चष्मा देतो, तसंच त्यांना अल्पहार असतो, चहा असतो, बिस्किट असतो. प्रत्येक वारकऱ्याला साडी वाटप असतं, शर्ट वाटप असतं, रेनकोट वाटप असतं. 28 वर्षापूर्वी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी वारकऱ्यांच्या बद्दल असंच प्रेम जागृत झालं आणि त्यांनी हा एक विषय उचलून धरला की त्यांचे डोळे तपासले पाहिजे. हे येतात एकदम गावातल्या कानोकोपऱ्यातून, तिथं त्यांना डोळ्यांची तपासणी होत नाही, म्हणून आपण इथं दरवर्षी तपासतो. यंदाच्या वर्षी आपण 4,500 वारकऱ्यांची डोळे तपासणी करणार आहे. सकाळी पहाटे 5 पासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. अच्छा, तुम्ही आपल्या बरोबर मंडळाचे दुसरे जे सभासद आहेत ते कित्येक वर्ष या वारकऱ्यांची सेवा करतात या ट्रस्टच्या माध्यमातून. काय सांगाल तुम्ही आज जे उपक्रम राबवताय हे वर्षभर कुठल्या कुठल्या पद्धतीने हे उपक्रम चालू असतात? शांतीलाल सुरतवाला यांच्या प्रेरणेने त्यांनी जे चालू केलेला वारसा आहे त्यातून ते वारकऱ्यांची सेवा केली जाते दरवर्षी. या डोळे तपासून चष्मे वाटप असतं, रेनकोट वाटप असतं, चप्पल वाटप असते. वारकऱ्यांसाठी सकाळच्या पहाटे 5 पासून नाश्त्याची व्यवस्था, गरम गरम नाश्त्याची व्यवस्था केली जाते. तसेच वर्षभर आम्ही रक्तदान शिबिर घेतो, नेत्रदान शिबिर घेतो. तसेच सामाजिक उपक्रम कुठं पूरग्रस्त असतं तिथे पूरग्रस्तांनाही मदत करतो. तसेच लहान मुलींना ज्यांना शाळेला शिक्षणाला गरीब असते ते शैक्षणिक साहित्य आणि सुरतवाला परिवारातर्फे त्यांना दत्तक घेऊन त्यांचं वर्षभराचं शिक्षणाचा खर्चही उचलला जातो. हे सर्व उपक्रम आम्ही शांतीलाल सुरतवाला मित्र परिवाराच्या तर्फे करतो व त्यामध्ये आम्हाला खूप आनंद आणि सुख लाभतं. त्यामुळे हे वर्क आम्ही कायमचं चालू ठेवणार आहे अशी आपल्या बरोबर या ठिकाणी जे वर्षभर उपक्रम चालतात शांतीलाल सुरतवाला मित्र परिवार आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभराची ही जी त्यांची जी सामाजिक कुठेतरी समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या वृत्तीने या ट्रस्टच्या माध्यमातून वारकरी असेल लहान मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा दत्तक योजना या ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते आणि कुठेतरी त्या मुलांचा शिक्षण जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबाला त्या मुलाचं शिक्षण पूर्ण करू शकत असं वर्षभर योजना त्यांच्या माध्यमातून चालू. आपल्या बरोबर सर, तुमचं नाव काय? परेश सुरतवाला. अच्छा, काय तुमच्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आम्ही आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक आणि शांतीलाल सुरतवाला मित्र परिवार यांच्यातर्फे आम्ही वारकऱ्यांना साहित्य वाटप, चष्मे वाटप, रेनकोट, चप्पल, अल्पहार, चहा, बिस्किट सगळं आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता सुरू केलं आहे. हे गेले 27 वर्ष आम्ही हे करत आहोत आणि आम्ही असंच काकांचा वारसा पुढे नेत राहणार. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपल्या बरोबर या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आलेले आहेत. दादा, तुमचं नाव काय? प्रकाश गोविंद मेत्रे, हरिभक्त पारायण प्रकाश गोविंद मेत्रे. अच्छा, तुम्हाला या ठिकाणी शांतीलाल सुरतवाला ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्यांनी ठेवले, कसं वाटतं त्यांचं काम? ना आम्ही 10 वर्ष झालं ही आमची वारी चालू आहे. 10 वर्षामध्ये त्यांचं म्हणजे वारकऱ्यासाठी भरपूर हे कष्ट आहे आणि त्याने असंच पुढे पांडुरंग परमात्मा त्यांना अशी सद्बुद्धी दे, सहकार करू दे, हीच आमची वारकऱ्यांची इच्छा आहे. किती वर्ष झालं वारीला येत? हे माझी 10वी वारी आहे. ओके, धन्यवाद. काका, तुमचं नाव काय? कोंडीराम पांडुरंग पवार, कुठून आले तुम्ही? जालना जिल्हा. जालनावरून आले. हा. ओके. आज तुम्ही पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये आहात. श्री दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मंदिर बघितलं? हा. कसं वाटलं मंदिर? मंदिर भव्य आहे. या ठिकाणी जे सुरतवाला ट्रस्टच्या माध्यमातून जे तुम्हाला वेगवेगळे चष्मे वाटप, साडी वाटप, चप्पल वाटप, कसं वाटलं? चांगलं वाटलंय. चांगलं कार्य चाललंय. असं त्याला देव बापाने आशीर्वाद देव आणि आमच्या बी वतीने आशीर्वाद मिळो
अच्छा हा. अच्छा तुमचं आता पंढरपूर पर्यंत तुम्ही चालत जाणार हो ओके धन्यवाद आपल्या बरोबर या ठिकाणी शांतीलाल सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जो विविध उपक्रम चालू आहेत दादा तुमचं नाव काय राजू जाधव काय सांगा तुम्ही हे जे चालू आहे? काकांनी आतापर्यंत एवढ्या वर्षात चालू केलं उपक्रम एकदम चांगला आहे. आजपर्यंत खड्डा पडले नाही. काका आजारी असले तरी त्यांनी कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. अच्छा ओके तुमचं नाव काय बाबासाहेब कदम तुम्ही आज जे ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळेल काय काय दिलं तुम्हाला रेनकोट चप्पल चप्पल बी दिली का हा, हा, ओके दिली. तुमचं नाव किनोळा कदम किनोळा मानव तालुका बरं तुमचं नाव तुकाराम श्यामराव बोधने कसं वाटलं आहे ट्रस्टचं काम चांगलं वाटतं. चांगलं किती वर्ष झालं तुम्ही येत आहे 5 वर्ष झाले. इथं येत आहे हा काहीतरी घेऊन जात आहे हा. पंढरपूरला नेत आहे ओके तुमचं नाव काय मारुती मारुती भोईनी मुंबई मारुती पंढरपूरला चालले हा अच्छा कुठले गाव जामखेड जामखेड हा तुमचे रोहित पवारांच्या तालुक्यातले का तुम्ही जामखेड जालना जालना हा जालना जिल्हा अच्छा. काय काय घेतलं तुम्हाला चप्पल अरे रेनकोट चष्मा चष्मा बी घेतला हा. अरे तुमचं नाव तुकाराम सोनवळकर अच्छा काय वाटतं तुम्हाला आज तुम्हाला एकदम आनंद वाटतो. अच्छा तुमचं नाव अरे भाऊ जाणू कळडोनी अच्छा कुठलं गाव माझं गाव जालना जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्ह्यात आले तुम्हाला मदत केली हा बेस्ट ओके ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज या पुण्यनगरीमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांना मदत चालू आहे आपल्याबरोबर शांतीलाल सुरतवाला ट्रस्टच्या माध्यमातून आज साडी वाटप चप्पल वाटप तसेच कपडे वाटप आणि जे त्यांच्यासाठी अल्प उपहार आहे चष्मे वाटप आहे या ठिकाणी आपल्या ताई आहेत ये जो आप कर रहे हैं काम आपको कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है। वारकरी लोग की सेवा करना मुझे हमको लगता है कि हम पंढरपुर विठल को मिलने को ये लोग जा रहे हैं तो हमको लगता है हम उनके साथ मिलने को जा रहे हैं और इनकी सेवा करना मुझे हम लोग विठल के पास जा रहे हैं और ये लोग इतने कष्ट करके आते हैं कितने दिनों से वो लोग घर से बाहर रहते हैं जो मिलता है वो सब वो लोग मीन्स खाते हैं जो भी है तो हमको ये सेवा करने से बहुत अच्छा लगता है। आपका परिवार कितने साल से ये काम कर रहा है आई थिंक सो 35 या 30 इयर्स से कर रहे हैं और हमारे शांतिलाल सूरत वाला है उन्होंने ये चालू किया था और अभी उनके बाद उनका बेटा है ना चंदन सूरत वाला है दीपेश जतिन सूरत वाला है सुरेश भाई है सब लोग और सब मीनाली सूरत वाला है फिर हिना दीदी है सब लोग हम मिलके सब ये कर रहे हैं। आपका भी कंट्रीब्यूशन इधर है सबका हाँ मेरा है हमारा हर साल हम लोग मीनाली सूरत वाला शांतिलाल सूरत नहीं आता। तो बताइए ये कैसा उपक्रम आप जो वाकई लोग कितने लोगों का आप ये हेल्प कर रहे हैं बहुत लोगों को हेल्प करते हैं हम चश्मा वाटप करते हैं उधर नंबर देख दे के साड़ियाँ देते हैं लेडीज लोग को शर्ट देते हैं जेंट्स को वो आते जाते हैं और कभी खत्म ही नहीं होता इतने देते जाते हैं ऐसे इन लोगों को Satisfied है इस काम से बहुत सेटिस्फाइड है क्योंकि हमको लगता है हम लोग भगवान का सूर्यकांता भंडारी से हम साड़ी वाटप ये सब जो हम सब लेडीज मिलके जो करते हैं उसमें खुशी मिलती है हमको बस। जैसे आपको पंढरपुर के पांडुरंग इधर ही मिलते हैं हाँ बराबर वैसा ही लगता है ऐसा ही लगता है। तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून जी मदत वारकऱ्यांना करताय तुमचं नातं काय आहे कुटुंबाशी आणि हा जो उपक्रम आहे तो किती वर्ष तुम्ही राबवताय हा जवळजवळ आम्ही 30 वर्ष उपक्रम राबवतोय मी शांतीलाल सुरतवाला यांची मुलगी आहे त्यांच्याकडनंच ही प्रेरणा मिळाली आहे आम्हाला आणि मी माझा भाऊ माझी बहिणी आम्ही सगळेजण मिळून हा सगळा कार्यक्रम आता पुढच्या पिढीमध्ये पण ते ट्रान्सफर करणारा आमचा हे आहे प्रण आहे। तुम्हाला तुमच्या कुटुंबामधला जो वारसा कारण पुण्याच्या पुण्यनगरीचा आरोप तुमच्या घरामध्ये येतो त्या तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही या गोष्टी समाजासाठी किंवा वारकरी समाजासाठी त्याच्या केल्या त्याच्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला फारच अभिमान आहे या गोष्टीचा सकाळी 5 वाजल्यापासून जवळजवळ दुपारी 2 वाजेपर्यंत हे सगळं चालू राहतं या वस्तूंव्यतिरिक्त सकाळपासून बटाटे वडा जिलबी गरम गरम जे इथंच तयार केली जाते चहा बिस्किट आणि खूप आमचा मित्र परिवार आहे जो सगळा आम्हाला सपोर्ट करतो या सगळ्यांच्या सपोर्टनेच आम्ही हे सगळं शक्य करू शकलो। धन्यवाद।
आज या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये आगमन झालंय. स्वर्गीय शांतीलाल सुरतवाला ग्रुप तर्फे तुम्ही आज चष्मे वाटप करताय. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही किती वर्षापासून हा उपक्रम करताय आणि वारकऱ्यांची सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं? गेले 27 वर्ष ही सेवा चालू आहे. ही सेवा करताना खूप आनंद वाटत आहे. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला आणि रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट अमेरिका तर्फे ही प्रथा चालू आहे आणि खूप आनंद वाटतो आम्ही सगळ्यांना सेवा करताना. आणि माझ्या दुकानाचं नाव साई नेत्रम ऑप्टिशियन शनिवारपेठ मंत्री हाईट मध्ये आहे. अच्छा, तुम्ही किती वर्ष झालं आज किती तुम्ही वारकऱ्यांना चष्मे वाटप मी करता? 4,000 4,500 वारकरींना दरवर्षी चष्मेचा ह्यांच्यातर्फे जो ऑर्डर आहे वाटप करतो. गेल्या 27 वर्षापासून चालू आहे. ओके, तुम्ही आनंदी आहात? खूप आनंद, खूप सेवेची संधी मिळते. मूळ गाव माझं मध्य प्रदेश ग्वालियर. ग्वालियरचं. मराठी तुम्हाला चांगलं येते? खूप चांगली येते. ओके, धन्यवाद सर. वेलकम सर. काका, तुम्ही स्वर्गीय शांतीलाल सुरतवाला काका यांचे मित्र आहात. तुम्ही लहानपणापासून त्यांच्या बरोबर राहिलाय. तर त्यांच्या अभिप्रेत त्यांच्या आज जे उपक्रम होतोय, दरवर्षी होतोय, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल की काकांनी जी प्रथा चालू केली? आम्ही लहानपणापासून एकत्र जन्मलो. 80 वय माझं. परंतु जगामध्ये ह्याच्यापेक्षा पण पैसेवाले लोक आहेत, पण दातृत्व कर्तृत्व हे लोकांच्यात नसतं. माझे पैसे कसे वाढल हे बघतात. आणि काकाचं उलट होतं, माझे पैसे कमी झाले तरी हरकत नाही, पण लोक खुश व्हायला पाहिजे, समाजाची सेवा व्हायला पाहिजे. तुम्ही वारकऱ्यांच्या हा जो उपक्रम बरोबर त्यांच्या बरोबर होते कायम. महापौर असताना मी 27 वर्ष त्यांच्याबरोबर कॉर्पोरेशन मध्ये असायचो रोज. अच्छा. आणि इथं सुद्धा आम्ही पालखी, आज काल मला आठवण झाली होती, आम्ही लहानपणी पालखी घेऊन जायचो, ज्ञानोबाची पालखी. आणि मग आम्हाला ते सगळे मऊ झालेले आंबे बिंबे मिळायचे, मग आम्ही सगळे वाटून खायचो. नंतर पैसे जमायचे, मग 10 लोक असेल तर ते तुला 4 आणे मला 5, ते गिन्नी होती, चौकोनी पैसे, मग असे वाटायचो आम्ही एकमेकाला. आणि त्याला ऊस खाणं आणि निवडणुकीमध्ये काही खर्च नाही, त्याच्या खर्च वाढल्यामुळे लोकांनी भेळाण्याची तो निवडून यायचा. इथं लोक पैसे वाटतात, इथं त्याला लोक पैसे. इलेक्शन आणि पाठीमागच्या जुन्या काळाचं इलेक्शन काय सांगितलं मी आता, की जुन्या काळामध्ये कार्यकर्ते भेळानच होते आणि ते इलेक्शन वरती माणसाला निवडून देत होते. तेव्हा आता उलट झालं. आता करोड विकत घ्या. तुम्हाला एक किस्सा सांगतो. त्याला निवडणुकीत उभं राहायचं नव्हतं, त्याला बळच आम्ही उभं केलं. त्या 30 वार्ड मधून त्या मुतारीवरती आम्हीच फ्लॅग लावला त्याचा, आणि तो त्या एरियात जायला घाबरायचा. पण तो शेवटला नंतर झीड झाकड होऊन पुण्याचा महापौर 1 नंबरने झाला. म्हणजे हा त्यांचं त्याच्या कर्तृत्व म्हणून कर्तृत्व आणि दातृत्व दोन्ही त्याच्याकडे होतं, हे लोकांच्याकडे नसतं कधी. लोक आज आपण बघतो कितीतरी फॅक्टरीवाले श्रीमंत असतात, पण कुणी असं दिसतं का की बाबा हे वाटलंय ते वाटलंय काही नाही. हे असे क्वचित 100मध्ये 1-2-5 लोक असतात. ओके काका. आणि त्यांच्या ह्याच्यावरती त्यांची टीम सुद्धा सध्या संपूर्ण अमेरिकेवरून येऊन त्यांचे चुलत भाऊ, चुलत पुतणे आणि हे सगळे आमचे कार्यकर्ते सर्वजण आम्ही वाहून घेतो दिवसभर. अच्छा. आणि हे सगळ्याची श्रद्धांजली राहणार आहे.